तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अर्णव आणि ईश्वरी आता घरी आलेले असतात. पण ईश्वरीचा मात्र मूड बदललेला आहे हे आता अर्णवच्या चांगलं लक्षात आलेलं असतं. कारण ईश्वरी रस्त्यामध्ये येताना एक शब्द देखील बोललेली नसते. ईश्वरीला काय झालं आहे असा प्रश्न त्याला पडतो आणि ईश्वरीला तो प्रश्न विचारतो देखील, काय झालं आहे तुम्हाला? तुम्ही एक शब्द देखील बोलत नाही, काय झालं आहे का? असं तो विचारतो. पण ईश्वरी मात्र नाही, काही नाही, असंच आपलं सहज असं म्हणून विषय टाळण्याचा प्रयत्न करत असते. पण अर्णवला मात्र ते उत्तर अजिबात पटत नाही. अर्णव म्हणतो, नक्कीच काहीतरी झालेलं आहे. तुम्ही माझ्यापासून काही लपवताय का? असं जेव्हा अर्णव म्हणतो तेव्हा तर ईश्वरी घाबरूनच जाते. कारण तिने अर्णवपासून खूपच मोठी गोष्ट लपवलेली आहे. पण ईश्वरी कसं तरी चेहऱ्यावर ते आणत नाही आणि अर्णवला असं दाखवण्याचा प्रयत्न करते की ती काहीच लपवत नाही आहे. नाही, कुठं काय झालं आहे असं म्हणून ती विषय टाळण्याचा प्रयत्न करत असते. अर्णव म्हणतो, ठीक आहे, काल तुम्ही मला काहीतरी सांगणार होतात ना, घर एवढं छान सजवलं होतं, नक्की काय सांगणार होता? तेव्हा ईश्वरी म्हणते, काय म्हणजे असंच असंच काय काय नव्हते सांगणार. अर्णव म्हणतो, असंच कोण सजवतं? काहीतरी महत्त्वाचं असणार आहे म्हणूनच सजवलं असणार ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, हां म्हणजे तुम्ही ऑफिसहून एवढं कंटाळून काम करून येतात ना, मग तुम्हाला छान असं सरप्राईज द्यावं, छान घर सजवावं असं मला वाटलं होतं, म्हणून मी ते सजवलं होतं. अर्णव आता ईश्वरीच्या हातावर हात ठेवतो आणि म्हणतो, ठीक आहे, मला माहिती आहे तुम्ही माझ्यापासून काहीच लपवणार नाही. तुमच्या मनामध्ये जे आहे ना ते सगळं तुम्ही मला सांगणार. असं म्हणल्यावर ईश्वरीला अजूनच वाईट वाटू लागतं. कारण खरं तर तिला हे सगळं अर्णवशी चर्चा करायची आहे, शेअर करायचं आहे. पण कसं करावं ते तिला कळत नाही आहे. आता दोघेही गाडीतून उतरलेले असतात. ईश्वरी अर्णवसाठी थांबत देखील नाही. अर्णव गाडी लॉक करत असतो तोपर्यंत ईश्वरी मात्र भरभर तिच्या रूममध्ये चाललेली असते. अर्णव पण पटकन गाडी लॉक करतो आणि तो देखील ईश्वरीच्या मागे मागे जात असतो. तेवढ्यात अर्णवला फोन येतो आणि अर्णव थांबतो. तर ईश्वरी मात्र जिन्यातून तशीच वर जात असते. अर्णवला ईश्वरीचे हे वागणं थोडंसं खटकतंच. एरवी नेहमी त्याच्यासाठी थांबणारी ईश्वरी आत्ता मात्र थांबलेली नसते. अर्णव फोनवर बोलत असतो. ईश्वरी मात्र धावत पळत आता रूममध्ये जाऊन पोचलेली असते आणि बाप्पाच्या समोर हात जोडून म्हणत असते, बाप्पा आता तूच सांग मी काय करू? या सगळ्या चक्रातून मला प्लीज बाहेर काढ. मला सुचत नाही आहे. मी हे सगळं अर्णव सरांशी कसं चर्चा करावी, कसं डिस्कस करावं? तूच सांग मला मी काय करावं? हे सगळं मी त्यांना कसं सांगू? कारण तिला आठवत असतं की अंजलीने पण एकदा एक बातमी दाखवलेली असते. त्याचबरोबर एक फोटो दाखवलेला असतो. तो तिच्या आईचा आणि बाबांचा असतो आणि सांगितलेलं असतं की एका बाईमुळे हे सगळं झालं आहे. ती बाई म्हणजे माझी आई आहे. आई असं कसं करेल? आई असं करू शकणार नाही, असं ती स्वतःच्या मनाशी बोलत असते. तर बाप्पाला देखील म्हणत असते, बाप्पा आता तूच रस्ता दाखव. कारण मागच्या वेळेस अर्णवने देखील एक बातमी दाखवलेली होती आणि ती बातमी पाहून मलाच खूप मोठा धक्का बसला होता. कारण अर्णवने सांगितलं होतं की या बातमीला आता पुन्हा कधी बाहेर काढायचं नाही. अर्णव त्या बातमीकडं पाहून देखील इतका चिडलेला होता आणि ती गोष्ट माझ्या आईशी रिलेटेड आहे हे मला खरंच वाटत नाही आहे. माझी आई असं करू शकत नाही. पण दिसतंय ते तर सगळं असंच दिसतंय की या सगळ्यामध्ये आईचा दोष आहे. मग हे सगळेजण माझ्या आईला दोषी ठरवत आहेत. म्हणजे हीच ती व्यक्ती आहे, या घरातले सगळे सदस्य जिला वाईट म्हणतायत ती माझी आई आहे. असं कसं असेल? असं नसायलाच पाहिजे असा विचार ती करत असते. आणि आता तिला ती बातमी पुन्हा एकदा वाचायची असते. त्या बातमीतून नक्की आपल्याला काहीतरी मिळेल. आपली आई नसेल त्याच्यामध्ये. आपण ती बातमी पुन्हा वाचूया असा विचार करून तिने दरवाजा बंद केलेला असतो आणि ती आता पुन्हा एकदा ती बातमी बाहेर काढून वाचण्याचा प्रयत्न करत असते. पण आता तिला ती बातमी किती शोधली तरी सापडत नसते आणि त्यानंतर एका ठिकाणी तिला ती बातमी सापडलेली असते. पण तो कागद खूपच जुना झालेला असतो आणि त्यामुळे त्यातील अक्षरं देखील नीट दिसत नसतात. ती वाचण्याचा प्रयत्न करते, पण त्यामध्ये तिला स्पष्ट असं काही नीट वाचता येत नाही. आता काय करावं असा प्रश्न तिला पडलेला असतो. ही बातमी तर नीट वाचता देखील येत नाही आहे. मग आपल्याला कसं कळणार की यामध्ये आपली आई दोषी होती का नव्हती? या बातमीच्या मुळाशी तर आपण जाणं गरजेचं आहे. पण आता काय करावं असा प्रश्न तिला पडलेला आहे. कारण त्यामध्ये नीटनेटकं नाव दिसत नाही, वेळ दिसत नाही, कशामुळं काय काहीच कळत नाही. आपण आता ही बातमी नेटवरच सर्च करूया
असा विचार तिनं केलेला असतो. म्हणजे नेटवरून आपल्याला ती बातमी स्पष्टपणे समजेल असा ती विचार करते. पण तेवढ्यात अर्णव मात्र त्याच दिशेने येत असतो. आता अर्णव जिना चढून वरपर्यंत आलेला असतो आणि ही गोष्ट ईश्वरीला मात्र माहिती नसते. आता अर्णवने जर का दरवाजा उघडला तर ईश्वरी ती बातमी घेऊन उभी आहे आणि वाचत आहे ही गोष्ट अर्णवला समजणार आणि अर्णव भलताच चिडणार. अर्णव एक एक पाऊल पुढं जात असतो आणि ईश्वरी मात्र तशीच ती बातमी वाचत दारातच थांबलेली असते. पण तेवढ्यात अर्णवला अंजली पाठीमागून हाक मारते आणि इकडे ईश्वरी मात्र ती बातमी अजूनही शांतपणे वाचत असते. तर आता अर्णवला अंजलीने हाक मारली असते म्हणून अर्णव पुन्हा एकदा माघारी जातो आणि अंजलीला विचारतो, ताई का गं काय झालं, तू हाक मारलीस ना? तेव्हा अंजली म्हणते, हो मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून मी तुला हाक मारली आहे. अंजलीला महत्त्वाचं काय बरं बोलायचं असेल असा विचार करून अर्णव अंजलीच्या समोर जाऊन उभारलेला असतो आणि तिला विचारतो, बोल काय झालं, कशाबद्दल बोलायचं आहे? तेव्हा ती म्हणते, काल तू त्यांना जे काही बोललास ना ती गोष्ट मला पटली नाही. मला असं वाटतंय त्यांना त्या गोष्टीने खूप हर्ट झालेलं असणार आहे. तर तू त्यांची माफी मागावी असं मला वाटतं. आता अर्णवला तर राकेशची चांगली लायकी माहिती आहे. आता त्या राकेशची माफी मागायची त्याची काही इच्छा नाही. पण अंजलीला या सगळ्या गोष्टी कळायला नको आणि तिला त्रास व्हायला नको असा विचार करून अर्णव म्हणतो, ओके जर का तुला वाटत असेल माझं काही चुकलं आहे तर चुकलेलंच असेल. तो असं विनाकारण म्हणणार नाही हे मला माहिती आहे. मग मी त्यांची माफी मागतो असं तो बोलतो आणि तेवढ्यात त्याचं लक्ष जातं तिच्या हातामध्ये गळ्यामध्ये एकही दागिना नाही. तेव्हा अर्णव चिडतो आणि विचारतो, काय झालं, तुझ्या हातात एकही दागिने नाही, एक गळ्यात दागिने नाही, सगळे दागिने काय केले? तेव्हा ती म्हणते, ते अरे किती दिवस झालं ना सारखं घालते, आता घालू वाटेना ना म्हणून काढून ठेवलेत. अर्णव म्हणतो, तुला नीट खोटं देखील बोलता येत नाही वाटतं, नक्की सांग काय झालं ते? आणि तेव्हा ती सांगू लागते की आम्ही जेव्हा मंदिरात गेलो होतो तेव्हा काय गुंड आले आणि त्यांनी आम्हाला पकडलं आणि आमच्याकडचे सगळे दागिने त्यांनी काढून घेतलेले आहेत. अर्णव म्हणतो, आणि ही सगळी गोष्ट तू माझ्यापासून लपवलीस? तेव्हा अंजली म्हणते, हा म्हणजे तसं नाही, लपवली नाही पण सांगितली नाही, कारण हे मला म्हणत होते की अर्णवला नको सांगू, म्हणजे त्यांना असं वाटतं की तुला सांगून तुला कशाला त्रास द्यायचा, असा विचार करून त्यांनी ती गोष्ट सांगितलेली नव्हती. अर्णव म्हणतो, अगं उलट ह्या गोष्टी मला तू सांगायला पाहिजे. अर्णवला समजलेलं असतं की गुंडांचा झालेला तो हल्ला फेक आहे, हे सगळं काही राकेशनेच घडवून आणलेलं आहे. पण आता अंजलीच्या समोर हे आणायचं कसं आणि अंजलीला कसं पटवून द्यायचं की तो राकेशच आहे ज्याने हे सगळं घडवून आणलेलं आहे. आता तो विचार करतो की आपण अगोदर माफी मागायला जाऊया आणि अंजलीला म्हणतो, ठीक आहे, तुला असं वाटतं ना की मी त्यांची माफी मागितली पाहिजे, तर मी माझ्या जिजूंची माफी मागतो असं म्हणून तो आता अंजलीला स्वतःच्या जवळ घेतो आणि अंजलीला म्हणतो, चल कुठे आहेत जिजू ते सांग मला, मी त्यांच्यापर्यंत येतो आणि त्यांची माफी मागतो. अर्णव आता माफी मागायला तयार झाला पाहून अंजलीला देखील खूपच बरं वाटतं, कारण अर्णव हा किती साधा सरळ आहे असं तिला वाटत असतं आणि अर्णव लगेच माफी मागायला तयार झाला आहे या गोष्टीचा तिला आनंद देखील झालेला असतो. इकडे आता ईश्वरीने लॅपटॉप उघडलेला आहे पण लॅपटॉपचा पासवर्ड काही तिला मिळत नाही. ती वेगवेगळा पासवर्ड टाकून बघते. सात्विक फॅशन, अर्णवचं नाव, अर्णवची बर्थ डेट, त्याचं जन्माचं वर्ष, असं सगळ्या गोष्टी ती टाकून बघते. पण तिला काही लॅपटॉप उघडत नाही आहे, कारण तिला लॅपटॉप उघडून त्यामधून ती बातमी सर्च करायची आहे. पण लॅपटॉपचा पासवर्डच काही मॅच होत नाही. बाप्पा आता तूच सांग मला काय बरं पासवर्ड असू शकेल असा विचार ती करत आहे. ती वेगवेगळे पासवर्ड टाकत आहे, अंजलीचं नाव टाकत आहे, अर्णवचं टाकत आहे, सात्विक फॅशनचं टाकत आहे, पण काही केल्या लॅपटॉप काही उघडत नाही आणि त्यामुळं ईश्वरीला भलतंच टेन्शन आलेलं आहे. तर इकडे राकेशच्याच हातात ते सगळे दागिने आहेत आणि ते सगळे दागिने पाहून राकेश भलताच खुश झालेला आहे. आपल्या हाती मोठं घबाड लागलेलं आहे, या गोष्टीमुळे त्याला आनंद झाला आहे. आता हे सगळे दागिने विकून किमान 3-4 लाख रुपये तरी मिळतील या गोष्टीचा त्याला आनंद झालेला आहे. लवकरात लवकर हे दागिने विकूया आणि आपल्याला जे पैसे द्यायचे ते देऊन टाकूया, एकदाचं त्या दादाच्या तोंडावर पैसे मारूया असा विचार त्याच्या डोक्यामध्ये सुरू झालेला असतो. हे दागिने लपवून ठेवणं गरजेचं आहे असं तो विचार करतो. तेवढ्यात दरवाजा वाजतो. कृष्णे पटकन ते सगळे दागिने स्वतःच्या खिशामध्ये ठेवलेले असतात की जेणेकरून कोणालाच काही कळू नये, कारण त्याला असं वाटतं की बाहेर अंजली आलेली आहे. पण अंजली बरोबर तो पाहतो अर्णव देखील आलेला आहे. अर्णवला पाहून त्याला एकदम घामच फुटतो.
कारण आता त्याच्या खिशामध्ये तर ते दागिने असतात आणि अर्णव आलेला असतो. तरी देखील तो हसत हसत अर्णवचं स्वागत करतो आणि अंजलीला म्हणतो, "अगं, अर्णवला कशाला बोलवलंस?" तेव्हा अंजली म्हणते, "त्याचं काम आहे तुमच्याकडं म्हणून तो आलेला आहे." अर्णव पाहतो की राकेश घाबरलेला आहे. नक्कीच या राकेशने काहीतरी केलं ही गोष्ट अर्णवच्या लक्षात आलेली असते. तर अर्णव स्ट्रेट फॉरवर्डपणे त्याच्या जाऊन समोर उभारतो आणि म्हणतो, "जीजू, खरंच काल मी तुम्हाला ते बोलायला नाही पाहिजे होतं, ते मी तुम्हाला बोललो आहे. त्यामुळे तुम्हाला वाईट वाटलं असेल, म्हणून मी तुमची माफी मागण्यासाठी आलेलो आहे." आणि तो त्याला सॉरी देखील म्हणतो. आता राकेश म्हणतो, "ठीक आहे, एवढं तू सॉरी म्हणतोयस तर तुला माफ तर मी करायलाच पाहिजे. ठीक आहे, केलं मी तुला माफ." असं म्हणून तो त्याला टाळण्याचा प्रयत्न करत असतो. पण तेवढ्यात अर्णवचं लक्ष जातं ते त्याच्या खिशाकडे. म्हणजेच तो काहीतरी लपवतोय. हा राकेश आपल्यापासून काहीतरी लपवतोय आणि त्याने खिशात काहीतरी टाकलं हे त्याच्या लक्षात येतं आणि अर्णव ते बघून म्हणतो, "आता याची पोलखोल केलीच पाहिजे." आणि तो म्हणतो, "खरंच जीजू, तुम्ही मला माफ केलं आहे ना?" तर इकडे राकेश असतो तो त्याला बाहेर त्याला पाठवायचं असतं आणि म्हणून म्हणतो, "हो अर्णव, अरे काय त्याच्यामध्ये, केलं मी तुला माफ. एवढी काय गोष्ट नाही महत्त्वाची. ठीक आहे, जाऊ दे." कसं तरी त्याला अर्णवला घराच्या बाहेर पाठवायचं असतं. पण अर्णवला आता बघायचं असतं की याच्या खिशामध्ये काय आहे आणि म्हणून अर्णव त्याला मिठी मारतो आणि खिशामध्ये हात घालून बघतो. तर त्याला सोनं आहे ते खिशामध्ये ठेवलेलं जाणवतं. म्हणून तो थोडंसं त्यातली जी चैन आहे ती खिशाच्या बाहेर आणून ठेवतो. ही गोष्ट मात्र राकेशच्या लक्षात येत नाही आणि राकेश त्याला मिठी मारतो. आता अर्णवने राकेशला सोडलेलं असतं आणि तेवढ्यात अर्णव म्हणतो, "जीजू, अहो तुमच्या खिशामध्ये काय आहे?" आणि हे ऐकल्यावर राकेश पुरताच घाबरून जातो. कारण त्याच्या खिशातून सरळ सरळ मंगळसूत्राची चैन आहे ती बाहेर दिसत असते आणि तो पुरता घाबरून गेलेला असतो. आता अंजलीने देखील पाहिलेलं असतं की त्याच्या खिशातून सोन्याची चैन आहे ती बाहेर आलेली आहे आणि अंजली देखील विचारते, "अहो, काय तुमच्या खिशामध्ये बघा बरं." तर आता ती चैन पाहून राकेश मात्र पुरता घाबरून गेलेला असतो. कारण अर्णवने त्याची चोरीचं सगळ्यांच्या समोर आणलेले असते आणि मग राकेशनं मंगळसूत्रच बाहेर काढलेलं असतं आणि ते पाहून सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो तो म्हणजे अंजलीला. अंजली म्हणते, "काय? तुमच्याकडे मंगळसूत्र आहे?" तेव्हा राकेश एकदम घाबरतो आणि म्हणतो, "बघा, पकडलं ना मला?" ती म्हणते, "म्हणजे? पकडलं म्हणजे?" तो म्हणतो, "अगं, मी तुला सरप्राईज देणार होतो, पण नेमकं तू मला पकडलंस. काय झालं ना, त्या गुंडांशी 2 हात करून ते सगळे दागिने मी आणले होते." असं तो त्यांना सांगू लागतो. तर इकडे ईश्वरी अजूनही पासवर्ड शोधत आहे. तिला काही केल्या तो पासवर्ड मिळत नाही. ती आता बाप्पाच्या पुढं हात धरून बसलेले आहे आणि बाप्पाला विचारते, "बाप्पा, प्लीज मला सांग ना की काय पासवर्ड असणार आहे ते. मला कळतच नाही आहे काय असणार आहे. अर्णवच्या जवळची अशी व्यक्ती असणार आहे आणि तिचं नाव आणि ती स्वतःचंच नाव म्हणते. म्हणजे मी सिंदूर हा पासवर्ड असू शकेल का?" असं विचार करते आणि तो पासवर्ड तिने टाकलेला असतो आणि तो पासवर्ड मॅच झालेला असतो आणि त्यामुळं ती खुश झालेली असते. तर इकडे अर्णवने राकेशची चांगलीच चोरी पकडलेली असते आणि आता राकेशला काय उत्तर द्यावं तेच कळत नसतं. तेव्हा राकेश सांगतो, "त्या गुंडांशी 2 हात करून ते सगळे दागिने मी आणले होते. पण खरं तर मी तुला ते दागिने नंतर देणार होतो. पण इथं आपल्या अर्णवने मात्र माझं सरप्राईज सगळं घालवून टाकलं." आणि तो हसायला लागतो. अर्णव म्हणतो, "अच्छा, तर तुम्ही नंतर ते दागिने देणार होतात आणि सरप्राईज देणार होतात का? मला नव्हतं माहिती. जर मला माहिती असतं तर मी शांत बसलो असतो. पण तुमच्या खिशामध्ये सोन्याची चैन पाहून मला कुतूहल वाटलं आणि मी तो प्रश्न तुम्हाला विचारला." राकेश तेव्हा म्हणतो, "अरे अर्णव, नाही नाही, तुझं तर ठीकच आहे. तू जे केलं आहेस ना ते अगदी बरोबर आहे. असो न, सरप्राईज काय आपण नेक्स्ट टाईम पण देऊ शकतो." तर हे सगळं जेव्हा अंजली पाहत असते तेव्हा ती म्हणते, "खरंच तुम्ही ना ग्रेटच आहात. कसं काय बरं तुम्ही त्या गुंडांकडून ते आणू शकला ते तुम्हालाच माहिती आहे." तर इकडे ईश्वरीने आता लॅपटॉप उघडलेला असतो आणि लॅपटॉप उघडून तिने ती बातमी देखील सर्च केलेली असते आणि त्या बातमीमध्ये स्पष्टपणे दिसत असतं की अर्णवच्या वडिलांचे एका युवतीशी संबंध होते आणि त्या संबंधामुळेच सगळं काही घडलेलं आहे. हे सगळं वाचत असताना ईश्वरीच्या डोळ्यातून पाणी येत असतं. म्हणजे आपण वाचलेली बातमी खरी आहे. म्हणजे या घरातले सगळे आपल्या आईला बोलतायत ती गोष्ट देखील खरी आहे. पण आई असं नाही करणार हे देखील तिचं मन म्हणत असतं. तर इकडे अर्णवने राकेशला पकडलेलं असतं आणि त्यामुळं राकेशच्या चांगलीच पायाखालची जमीन सरकलेली असते. कारण अर्णवने त्याला नुसतं पकडलेलं नाही, तर त्याला अंजलीच्या समोर रंगे हात पकडलं आहे आणि त्यामुळं आता अंजलीला काहीतरी सांगून गुंडाळून
तिला परत स्वतःच्या बाजूचे करणं गरजेचं आहे असा विचार करून राकेशने सांगितलं असतं की हे सगळं मी सरप्राईज देणार होतो आणि या सरप्राईजमुळंच मी थांबलेलो होतो. आता अर्णवचं काम पूर्ण झालेलं असतं आणि म्हणून तो आता रूमच्या बाहेर चाललेला असतो. पण सगळे दागिने गेल्यामुळं राकेशचा मात्र तिळपापड होत असतो. कारण त्याला आता पुन्हा ते कर्ज कसं फेडावं ते कळत नसतं. तर इकडे ईश्वरी विचार करत असते की या बातमीच्या पाठीमागं आपल्याला पोचणं गरजेचं आहे. खरंच आपली आई असं असू शकणार नाही हे आपल्याला माहिती आहे, पण या घरातल्या कोणालाच ते खरं वाटणार नाही. आपल्याला नक्की तेव्हा काय झालं होतं हे समजलंच पाहिजे असा विचार ती करत असते. तिने लॅपटॉप काढून ठेवलेला आहे, फोटो काढून ठेवलेले आहेत आणि जुनी बातमी देखील काढून ठेवलेली आहे. आणि तेवढ्यात अर्णव मात्र खालून पुन्हा एकदा वर येत आहे. तर ईश्वरन इकडे बाप्पांच्या समोर येऊन हात पकडलेले आहेत. हात जोडून ती बाप्पाला म्हणते की प्लीज बाप्पा, मला असा काहीतरी रस्ता दाखव की जेणेकरून मी माझ्या आईला निर्दोष मुक्त करू शकेल. माझ्या आईवर झालेले आरोप हे खोटे आहेत हे सगळं काही मी सिद्ध करू शकेल. प्लीज मला ती ताकद दे आणि त्याबद्दल थोडं मार्गदर्शन कर की जेणेकरून मी या सगळ्या चक्रातून बाहेर येऊ शकेल असा विचार ती करत आहे. आणि बाप्पापुढं हात जोडून त्याला ती मागणी देखील करत आहे. आणि हे सगळं होत असताना अर्णव मात्र आता दरवाजाच्या अगदी जवळ येऊन थांबलेला आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव आणि सर्व कुटुंबियाने ईश्वरीसाठी जबरदस्त असं सरप्राईज ठेवलेलं आहे. सर्वांनी मिळून तिला छान असे पदार्थ खाऊ घालायचं ठरवलं आहे आणि त्याप्रमाणे अर्णवने देखील स्वयंपाक करून हे ईश्वरीला खुश करायचं ठरवलेलं आपल्याला दिसत आहे. पण ईश्वरीच्या चेहऱ्यावर मात्र खुशी जराही दिसत नाही. तिला ते सरप्राईज मिळालेलं आहे. तर आता आजीने दुसरं एक मोठं सरप्राईज तिच्यासाठी तयार ठेवलेलं आहे आणि ते सरप्राईज म्हणजे आता ईश्वरी या घराची लीडर होणार आहे. या घरातली प्रमुख व्यक्ती होणार आहे. कारण आजीने तिच्या हातामध्ये घरातल्या सगळ्या चाव्यांचा जुडगा देऊन टाकलेला आहे आणि तिला सांगितलं आहे की आजपासून या सगळ्या कुटुंबाची सून म्हणून जबाबदारी तू उचलायची आहे. आता तूच या घराची मालकीण आहे असं तिला सांगून टाकलेलं आहे. आता या सगळ्या गोष्टीमुळे वल्लरी आणि राकेश यांचा चांगलाच तिळपापड झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.